उडाया मोकळे आकाश दे कुंपण नको आहे, निरर्थक पाप पुण्याचे आता रिंगण नको आहे. मला जर द्यायचे तर ते भक्कम असे काही, जुनी आश्वासन फालतू भाषण नको आहे. म्हणून कामाच्या गोष्टी झाल्या पाहिजे. आज कामाची गोष्ट आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे सगळ्यात आधी तर मी त्याने क्रांतिकारी माणसाला वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा देतो सर. आणि त्यांचं नाव बघा तुम्ही, पप्पू पाटील भोयर. आता काही काही लोक नावाच्या आधी महापुरुषाच्या आधी पले टिंब आणि सवटू जे टिंब परमपूज्य असं त्याचा अर्थ होते सर. आणि मला आश्चर्य वाटतं की आज सरांचा 58वा वाढदिवस आहे, पण क्रांतीची जी आग आहे ते तरुणासारखी आहे. आणि तो जो तरुण वर्ग आहे तो त्यांच्या वाढदिवसाला मोठमोठ्या पार्ट्या येते. पण आज संविधानाचा जागा आहे, संविधान यात्रेचा शुभारंभ आहे. पण दुसरीकडे शोकांतिका वाटते की तरुण वर्ग सुद्धा आपल्यासारख्या लोकांचा आदर्श घेत नाही. तरुण वर्ग आम्हाला पायटपरीवर दिसते, लवरीच्या दुकानावर दिसते. कवी फार सुंदर म्हणते, अगर अफसोस करना है तो करो नौजवानों पर, अगर अफसोस करना है तो करो नौजवानों पर, जो मैदानों से हटकर आ चुके हैं चाय खानों पर. यही तो थे जो इन घोड़ों के पीठों पर रहा करते, हको बातिल की जंगों को हराकर जो दिया दिया करते. यही घोड़ों पे बैठे सफारा में उतर जाते, खुदा का हुक्म मिल जाता तो दरिया में उतर जाते. इन्हीं के खून से इनकलाब आते थे दुनिया में, यही तो थे जो अमन के परचम को लहराते थे दुनिया में. मगर अब क्या हुआ इन नौजवानों को खुदा जाने, सदाकत से शुजाकत से हुए कैसे ये बेगाने. नहीं बेअकल ये घोड़ों के जैसे फिर भला कैसे, जमीरों का इन्होंने अपने सौदा कर दिया कैसे. म्हणून तरुणांची परिस्थिती बिकट आहे. म्हणून भोयर साहेबांसारखा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि आपल्या वाढदिवसानिमित्त मला बोलवू नका लागत, पण असा संविधानाचा ताकद झाला पाहिजे. म्हणून सरांसाठी सुरुवातीच्या ओळी सादर करतो. कारण इथे मी जेव्हा पहिल्यांदा आलो, पहिला कार्यक्रम यवतमाळ मध्ये माझा निर्भय बनवायचा होता, जो गांधीजींनी 1946-42 नारा दिला, निर्भय बनव. तो पहिला कार्यक्रम माझा यवतमाळ मधला निर्भय बनवायचा झाला. म्हणून तुमच्या यवतमाळ मधल्या लोकांशी माझं क्रांतिकारी नातं आहे. आणि मला आनंद याचा आहे की तुमच्या इथे निर्भय मनूचे लोक, निर्भय मनू सभा आटोपल्यानंतर 1 वर्ष उलटल्यानंतर दुसऱ्या गटात गेले नाही, गेले नाही ना माझ्या माहितीप्रमाणे. असो, पण तुमच्याशी माझं नातंही क्रांतिकारी आहे. आणि ज्या व्यक्तीचा वाढदिवस आज आहे तुमच्या सगळ्यांसाठी, की सत्यास बोलणारी जबान बोलतो मी, की सत्यास बोलणारी जबान बोलतो मी, तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी. सत्यास बोलणारी जबान बोलतो मी, तुमच्याच लष्कराचा जवान बोलतो मी. पाहून तुम्हास माझ्या येते रगत हिंमत, तुमच्यामुळेच इतका तुफान बोलतो मी. त्यामुळे म्हणून तरी लोक काही काही उभ्या, माझी कृपया विनंती आहे, मला डिस्टर्ब होते. ताई तुम्ही बसून जा खाली, ते जे मागत 3 काला उभ्या तुम्ही बसून जा. तुमचा बुकण्यावर भाषण करून राहिला, तुम्हाला वाटत असेल कोट घालून मोठा साहेब होता. माझ्या आईनं मला सांगितलं कोट नाही घातला तू रोड दिसतो म्हणे. म्हणून मी कोट घालून आलो. लई मोठा साहेब आहे बा. आता मी 10 लाख रुपयाचा सूट नाही का दादा, हे दादा मला कार्यक्रमाच्या आधी भेटले. आणि येणं मला असं सांगितलं तुमचं जोपर्यंत भाषण संपत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसणार आहे. हे जर अख्ख्या भाषणात शांत बसले, मला माहित आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांना त्यांची वचन पूर्ण नाही केली, पण हा माणूस मातीचा माणूस आहे, अख्ख्या भाषणात बोलणार नाही. जोरदार टाळ्या उद्या त्याच्यासाठी. आता शांत बसणार ना बिलकुल. ते कोणत्या नाही खाली बसून जा. या संपूर्ण भारतीय देशाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्यांच्याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हाती न घेता तलवार, काय म्हणतात की हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि
ज्या मातेनं या संपूर्ण भारतीय देशाला नाही तर संपूर्ण जगाला संस्कृतीचा संस्काराचा महान गुरु प्रदान केला, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि वामनदादा कर्डक ज्या महामानवाविषयी ज्या महात्म्याविषयी म्हणतात की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण. काय म्हणतात? शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असा भेद होता काय? हिंदू खतरे में है, मुसलमान धोके में है, असं नव्हतं महाराजांच्या काळामध्ये. की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सुना. काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिदवान, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. असाच माझा राजा होता माणुसकीची खान. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या महात्म्यामुळे माझ्यासारख्या, मी प्रत्येक भाषणात सांगतो की आपण जर आपल्याला आपल्या आई वडिलांनी मोठं केलं तर आपण नेहमी सांगतो की माझ्या वडिलांची पुण्याई सांगतो, बरोबर आहे. पण ज्या माणसामुळे मला बोलण्याचा अधिकार मिळाला, ज्या माणसामुळे तुमच्या यवतमाळ मधल्या लोकांसमोर माझा पामराशी गायक धरोपणा पायीची वाहनं पायीच बोल, एवढ्या मोठ्या यवतमाळ मधल्या विद्वान लोकांसमोर मला भाषण करण्याची संधी मिळत आहे. मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी आहे ज्याच्या कविता 3 वेळा विधान परिषदेमध्ये सादर झाल्या, भले तो आमदार उडी मारून दुसऱ्या गटात गेला. पण माझी परिस्थिती आता मागून मी असं बोललो होतो, त्या आमदाराचे मग फोन आले की तू कधी आमच्या अकोल्यात ये बा. अकोल्यातही गेलो, आमदार साहेबांच्या बंगल्यासमोर सेल्फी काढून पाठवून येतो मारलाय पोलिसात. पण मी एकमेव हे माझ्या मोठेपणाने सांगत आहे. पण ज्या माणसापुढे मला हा मोठेपणा मिळाला, मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी आहे काका ज्याच्या कविता 3 वेळा विधान परिषद मध्ये सादर झाल्या. आणि महाराष्ट्र देशाचे माजी कृषी मंत्री, त्यांचं नाव मी घेत नाही, सर्च करता ते माहीत नसेल, त्यांचे भाषण ते आम्ही लहानपणी टीव्हीवर पाहत होतो माझे आई वडील बसून. पण त्याचा जेव्हा मला प्रचार सभेसाठी फोन आला की आमच्यासाठी प्रचार सभा करायला तुम्ही या, तेव्हा मी 15 न्यूज चॅनलवर लाईव्ह होतो. तेव्हा माझे आई वडील मला घरी बसून टीव्हीवर पाहत होते. माझे बाबा माझ्या आईले म्हणते हाय हे आपलंच होय का म्हणते. पण हा सगळा मोठेपणा, या संघर्षातून निघालेला मोठेपणा ज्या महात्म्यामुळे मिळाला की जो मांगा वो तलब के सिवा दिया तूने, जो मांगा वो तलब के सिवा दिया तूने, मुझफीर को भी राजा बना दिया तूने. क्या बात हुई कि जो मांगा वो तलब के सिवा दिया तूने, मुझफीर को भी राजा बना दिया तूने. पड़ा था किसी बाजार में मुझे कीमत ही ना थी, मैं खोटा सिक्का था बाबा चला दिया तूने. अरे करतो या प्रश्न आता देतो जवाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे. असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इथल्या महिलांना माझा प्रश्न आहे, हो आज महिलांची संख्या कमी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमेन्स हॅव अचीव्ड. मी समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवरून मोजतो. याचं बजेट लावणं थोडस बसा, इथं बसा, मी उपाय भेटतो नाही केशव मी घेणार आहे त्याच्यासोबत सेल्फी. अशा क्रांतिकारी माणसांची आपल्या समाजाला गरज असते. कारण ते समोर याच्यासाठी आले का त्यांचं तुमच्या सगळ्यापेक्षा लक्ष त्यांचं माझ्या भाषणावर आहे. सगळ्यापेक्षा अजून एकदा जोरदार टाळ्या उद्या त्याच्यासाठी. महिलांना माझा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी समाजाची प्रगती महिलांच्या प्रगतीवरून मोजतो. लाडक्या बहिणी आहे का? काय म्हणे बाबासाहेब? समाजाची प्रगती महिलांच्या प्रगतीवरून मोजतो. माझा पहिला प्रश्न मग तुम्हाला, तुमच्या घरी जर पाहुणे आले का प्लीज,
मी वराठातलंच मॉडेल आहे, पण मला मला काही जमत नाही. मला घालतो त्याला आपलं मध्ये तू देत आहे. पण मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तुम्हाला बोलत कसं गावातली भाषा बोलून राहिला. पण मी माझं डिग्री आहे. हो. पण काही लोक डिग्री नाही आहे, तरी प्रधानमंत्री झाले. चाय वाले बाबू को चाय देगी डूबेगी, घर चाय से बचेगे तो गाय लेके डूबेगी, नोटबंदी जीएसटी से भी बच जाए पर हम गरीबों के माओ की हाय लेके डूबेगी. महिलांना माझा पहिला प्रश्न आहे, तुमच्या घरी जर पाहुणे आले काकू, मुद्द्यावर येत आहे मी बरोबर, आपलं भाषण असं चालते. आपण ते नाही सांगा ते राजा तुम्ही सांगा तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतर बैठकीमध्ये पोहे म्हणजे ते पोहे पाणी पोहे महिला नेते बायको नेते का नवरा नेते बोलत का तुमच्याकडनं बाय घरात बोलता. म्हणजे महिलाचं एवढं खतरनाक काम आहे का वर्ल्ड कप तिने जिंकला, पुरुषांनी निघता नाही आला. वर्ल्ड कप तिने जिंकला, कबड्डीचा तिने जिंकला, क्रिकेटचा तिने जिंकला, घरात त्याचं चालते सगळं. पण इथं आल्या ते शांत राहतो दाखवा लागते ना. हो पण तुमच्या घरी पाहुणे आल्यावर कोण देते चहा, बाई पोहे कोण देते, पाणी कोण देते, नवरा कुठं बसते, बाहेर नाही बसत बैठकीत बसते. नवरा कुठं बसते, बैठकीत बसते. कोणत्या ग्रंथात लिहिलाय, कोणत्याच ग्रंथात नाही लिहिला की महिलेला चहा नाव घरचा रोग्या बैठकीत बसावं लिहिलाय का. पण तुम्ही आधी किचनचे वटे साफ करायच्या कामीच्या होत्या, तुम्ही आधी गौऱ्या थांबायच्या कामीच्या होत्या, तुम्ही अंगणामध्ये झाडझुडच करायच्या कामीच्या होत्या. म्हणजे महिला एक काळ असा होता की महिलांना अस्पृश्य समजल्या जायचं. महिलांची सावली जर अंगावर पडली तर गोमूत्राशी पडल्या जायचं. एखाद्या कुत्र्याला जशी भाकर टाकून हाकलून देतात तसं महिलांना सुद्धा हाकलून देण्यात येत होतं. पण एक महिला आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये एक महापुरुष असा जन्मायला आला, त्याने सगळ्यात आधी या देशामध्ये तुमच्यासाठी मुलींची शाळा काढली आणि तुम्हाला डॉक्टर केलं, इंजिनियर केलं, कलेक्टर केलं, IPS अधिकारी केलं. नवे तर आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू मध्ये ते आज बोलत नाही. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. कोणामुळे झालं, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले की तू जात दारिद्र्याची सूर्यास भेटविली आणि ज्योत शिक्षणाची काळोखात पेटविली, लेखनीचा बन केला वर्णास भेटले तू तू बंडखोर बाप होऊन अख्खी व्यवस्था हलविली. असे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले आणि ज्या संतानं आयुष्यभर गरिबांच्या लग्नातल्या पंक्ती सावळल्या पण स्वतःच्या मुखात एखादा बुंदीचा दाना सुद्धा घेतला नाही. जो संत गोपाला गोपाला देवकी नंदत गोपाला करत पंढरीच्या वारीने गेला, काका पण कधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. ज्या संतांना गावागावामध्ये जाऊन रस्त्यावरची घाण तर स्वच्छ केली, पण लोकांच्या मस्तकातली अंधश्रद्धेची घाण सुद्धा स्वच्छ केली. पण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं, काय सांगितलं, हे लोटा हे सांगितलं सब समस्या काम मार पाया गेल्या. तुमच्या इकडे जाते का संविधान जागा त्याच्यासाठी मुद्द्यावर येत आहे बरोबर तुम्हाला पात्र रस्त्यानं हायवेवर आणून सोडतो आणि तिथून तुम्हाला गाडी येते. जर तुम्ही बरोबर त्या रस्त्यानं गेले ना संविधानाच्या, तर कायद्याची गाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्यासाठी उभी ठेवलेली आहे. फक्त आपल्याला योग्य त्या वाटेवर कायद्याच्या रस्त्यावर चढून त्या गाडीत बसायचं. काय सुरू होतं आपलं की तुमच्याकडे जाते काय बाया दर सोमवारी एक लोटा जल सब समस्या का हम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जागा समुद्र बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम 51, इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परमेंट, स्पिरिट ऑफ ह्युमॅनिटी अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. जर एखादा बुवा महिलांना लांडग्या बहिणी कॅमेरामॅन जल्दी फोकस करो राजू, जर तुम्हाला एखादा बुवा कीर्तनामधून असं सांगत असेल की काळा धागा बांधल्यानं किंवा महादेवाच्या पिंडीवर एक गडवा पाणी टाकल्यानं तुमचे सगळे दुःख दूर होते, ज्यानं सांगितलं हो की जर तुम्ही एक गडवा पाणी महादेवाच्या पिंडीवर टाकाल
तर तुमच्या मुलाला परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यासाची गरज नाही. ज्या मुलानं सांगितलं प्रदीप मिश्रा, प्रदीप मिश्रा ज्या बुवानं सांगितलं त्याचा पोरगा तिथून 10 दिवसानं 8व्या वर्गात नाव होता. मी अकोल्याला चाललो होतो, गोंदियावरून माझा कार्यक्रम झाला. पण मूर्तीगाव बोलले 10-12 बाया बसल्या रिझर्वेशनच्या डब्यात. आता अनायशी त्यांच्या गावात माझा कार्यक्रम झाला होता, मोठं मोठं भाषण केलं होतं. त्या बाया म्हणे बोले काऊ म्हणे मोठं मोठं भाषण केलं नाही देणार नाही जागा. जागा दिल्या, मी उठलो, 5 जणी जागा दिली, 5 जणी आवाज पडल्या. त्यामुळे एवढी गर्दी करून चालल्या कुठे तर प्रदीप मिश्राचं भागवत आहे म्हणे का. आणि प्रदीप मिश्रा काय सांगते, एक लोटा जल सब समस्या करा. गाडगे बाबा हे सांगितलं नाही. नाही, गाडगे बाबांना काय सांगितलं, गाडगे बाबांना सांगितलं की बाबा कशी भाजी तुम्ही, अरे डोक्यात वच आहे, नाका शिंबूड आहे, कोटा घाण आहे, डोळ्यांची बुड आहे. पण देवाने का एवढे रिकाम बघायची तुमच्या अंगात येते. देव कधी कुणाच्या अंगात येत नसते, देव अंगात आणणार हे पाखंडीच असते. गाडगे बाबा कीर्तन करायचे, तुम्ही देव पाहिला का जी, लोकमनाचे बाबा देव नाही पाहिलं. मग देव किती आहे जी, लोकमनाचे बाबा देव एक आहे. किती आहेत मग तुम्ही सांगा, म्हणजे देव किती आहे. आपल्या देशातले देव एवढी इमानदार. आता मी वारकरी संप्रदायात आहे बरं, तुम्ही म्हणा हा देवाच्या विरोधात बोलून राहिला, पण संविधान जागा कशासाठी आहे. मी एवढा वारकरी संप्रदायात आहे, माझी ते सांगू तुम्हाला एकाच मिनिटात. माझ्या आजोबाने 11 लेकरं, पुण्यावरच फुल पिकव 11 लेकरं टाकून माझे आजोबा कोंढरीच्या वारीला गेले, संसाराचा त्याग करून गुढी टाकली, लेकरं टाकले. 15 वर्ष पंढरपूरले राहिले आणि तिकडेच माझे आजोबा मरण पावले. तेव्हा फोन नव्हते, माझ्या वडिलांना पत्र आलं, पत्र 13 दिवसांना पोहोचलं, 13वीच्या दिवशी का तुमचे वडील मरण पावले. माझ्या वडिलांनी पंढरीची वारी 26 दिवस पायदळ केली आहे. 1.5 तासाचा हरिपाठ करतो, कीर्तनही जमले आपल्याला. म्हणून ज्या लोकांना मायावर जर असा काही आक्षेप असेल, तुमच्या इकडे गिनी नाही आहे. यवतमाळ मध्ये लोक चांगले, मध्ये माहित आहे, यवतमाळ मध्ये लोक दारू पित नाही. असं नका, यवतमाळ मध्ये लोक दारू पिते का नाही. यवतमाळ मध्ये लोक दारू पित नाही, खर्रा खात नाही, तंबाखू खात नाही. यवतमाळ मध्ये लोक 500 रुपयात 1000 रुपयात मतदान पिकत नाही. हा माया जातीचा उमेदवार आहे म्हणून आपल्या पोरांचं भविष्य खराब करत नाही. यवतमाळ मधल्या बाया मच्छरदानी सारख्या साड्या इलेक्शन मध्ये घेत नाही. यवतमाळ मधल्या बाया इलेक्शनच्या वेळेस किराण्याचे झोळे घरात घेत नाही. तुमच्याकडे गोष्ट आहे का काकू, नाही हे मागा आवडली तुमची. यवतमाळ मध्ये लोक चांगले आहे, पण सांगायची गोष्ट, गाडगे बाबा कीर्तन करायचे, लोकांना विचारायचे की तुम्ही देव पाहिला का जी, लोकमनाचे बाबा देव नाही पाहिला. मग देव किती आहे जी, लोकमनाचे बाबा देव एक आहे. मग तुम्ही म्हणता देव एक आहे, मग आपल्या गावातली मरी ऐकून आहे रे बा, लोकमनाचे बाबा देव आहे. मग आता देव किती झाले, लोकमनाचे बाबा देव 2 झाले. मग आपल्या गावाचा भैरवबा कोण आहे रे बा, लोकमनाचे बाबा देव आहे. मग आता देव किती झाले, बाबा देव 3 झाले. मग आपल्या गावातला इतू बाबा कोण आहे रे बा, बाबा देव आहे. मग आता देव किती झाले, देव 4 झाले. तुम्ही तर म्हणे पहिले देव एकच आहे, मग आता एवढा मोठा कारखाना आला कुठून. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है, सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, फिर लहर बना नदिया बहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. कोणी तेरे अल्लाह म्हणते, कोणी गॉड म्हणते, कोणी देव म्हणते, कोणी निर्मिक म्हणते. त्याच्या राष्ट्रसंतानं आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं. ते राष्ट्रसंत गाडगे बाबा आणि ज्या संतांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून इथल्या बुवाबाजीवर, इथला ओबीसी समाज, इथला शोषित वंचित समाज, या समाजातले गरीब लोक हे बुवा बापूंचे हस्तक न व्हावे म्हणून ज्या महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी विद्रोह केला, ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्या हुतात्म्यांनी या संपूर्ण भारतीय देशासाठी, या समाजासाठी ज्या शहीदांनी आपल्या सर्व भारतीय देशातल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, अशा सर्वांना तुमच्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन आणि मानाचा मुद्रा करतो. अर्थात 2 तासाचा तुमच्यासोबत मी संवाद साधणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
फक्त तुम्ही भोयर साहेबांना शुभेच्छा द्यायला आले बा. गोविंद पोलाद कसा बोलते, 25 वर्षाचा पोरगा आहे, सगळे काळाखाली. मी अकोल्याला गेलो, तिकडे मुस्लिम समाज राहते. आता तो इराणी मुस्लिम समाज, तिची भाषा वेगळीच आहे. आता तिनं माय भाषण झालं, 4-5 बाया मुस्लिम समाजाच्या बसल्या. एक लड़का है आता बोली, दूसरा तो था बोली स्टेज पे चढ़ा तो मोदी में बाता कर रहा था, बोले काला कबूता था लेकिन इतना अच्छा भाषण दिया बोले उसने. म्हणजे आपण भाषणातून काय घेतलं पाहिजे लक्षात ठेवा. या ठिकाणी फक्त या शुभेच्छा ज्या आहेत त्या शुभेच्छा अशा द्या की येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये जे संविधान मूल्य या देशाच्या सरकारच्या माध्यमातून जे पायदळी मिळवल्या जात आहे ते शुभेच्छांच्या माध्यमातून, तुमच्या आचरणाच्या माध्यमातून त्या विरोधात क्रांती उभी झाली पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं, भाषण दिए, प्रवचन किए, भजन कीर्तन भी किए, पर लोग सुनकर घर गए, कुछ भी अमल नहीं कर गए. वही बात लाखों बार दोहराने लगे तो क्या हुआ, दुनिया तो रोटी के थे बस बोलती है वाह वाह. अशी परिस्थिती नाही झाली पाहिजे. कारण या देशातली परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. ज्या दारामध्ये लाडक्या बहिणींनी गर्दी केली आहे, या लवकर समोर बसा. जिथं बजेट जमते तिथं बजेट जमा बसा. इथे या खुर्च्या खाली आहे, त्या खुर्च्या बाहेरच्या इकडे या, ती खुर्च्या खाली आहे मागणी, तिकडे बसा. माझं कुणीच उभं राहू का. ते क्रिकेटच्या प्लेअरने कसं बॅटिंग करताना साईड स्क्रीनवर कोणी आलं तर बॅटिंग बरोबर करता येत नाही, तसा माझ्या अपोजिट आहे. समोर जर कोणी आलं तर आपल्याला लक्ष तिकडे केलं का आपल्या ते बरोबर जमत नाही. पण या देशाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मी कशासाठी तळपणीने बोलत आहे का मी काही अदानी अंबानीचं पोरग नाही. माझ्या बापाजवळ की 200 एकर शेती नाही. आता मी भाषण करून चालला जाईल, पण मी भाषणात बोलल्यानंतर तुम्हाला तुमचं जीवन जगायचं आहे. फक्त भाषण ऐकल्यानं काही होत नसते. कारण भाषण कितीही ऐकलं, निवडणुकीमध्ये प्रचाराची भाषण चालतात, भाषण कितीही ऐकलं तरी लोक मतदार कशा मारतात. तुमची इकडली गोष्ट नाही. आज ज्या ज्या गोष्टी सांगेन त्या यवतमाळ जिल्ह्यातल्या गोष्टी नाही, त्या माझ्या गावाकडल्या गोष्टी. कारण माझ्या गाव इथून दूर आहे. एका गावात असं झालं, मी विसरलो सांगायचं का तुमच्या गावातली गोष्ट नाही बा. 4-5 बाया टेंबे घेऊन उभी असतो त्या भाषण झाला कार्य म्हणे हा असं नाही झालं पाहिजे. पण तुमच्या इकडली गोष्ट नाही. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मला तुम्हाला का बरं या ठिकाणी सांगायचं आहे की तुमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान 378 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज जो या वाढदिवसाच्या माध्यमातून भोयर साहेबांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून जो संविधानाचा जागर आहे, तो संविधानाचा जागर कशासाठी आहे गोष्ट लक्षात ठेवा. या देशाच्या सुपर जस्टिसवर, या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजवर जोडा खेचून मारला जाते. या देशामध्ये सालेकसा नावाचा तालुका आहे, नगर परिषदची निवडणूक झाली. गोंदिया जिल्ह्यामध्ये सालेकसा नावाच्या तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 17 ईव्हीएमचे सील फोडल्या जातात. 17 ईव्हीएमचे सील फोडून तुम्ही जे मतदान केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. आधी मतदानाचा अधिकार कोणाला होता? ज्या लोकांकडे 100 एकर 50 एकर जमिनी आहे, जी लोक टाटा बिर्ला सारखी संपत्तीवान आहे, अशा लोकांना मतदानाचा अधिकार होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सभेमध्ये, त्या संविधान सभेमध्ये लोकांशी भांडले, संविधान सभेच्या सदस्यांशी भांडले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मतदानाचा जो अधिकार आहे तो फक्त संपत्तीवान लोकांना मिळता कामा नये, तो या देशाच्या सर्वसामान्य शोषित वंचित घटकांना मिळाला पाहिजे. म्हणून आपल्याला मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळाला, संविधानाच्या माध्यमातून मिळाला. पण आज काय परिस्थिती झाली? तुम्ही जे मतदान करून राहिली, मी कोणत्या पक्षाचा प्रचार करायला आलेलो नाही आणि कोणत्याच पक्षाचं नाव माझ्या अख्ख्या भाषणात तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. मी प्रचार सभेत बोलतो, पण ज्याची सत्ता असेल त्याच्या विरोधात बोल. चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही. चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही. संघा समान नाही माझी विचारधारा,
माफीस मागण्याचा माझा रिवाज आहे. म्हणून संविधान जागा कशासाठी आहे की या देशाच्या सुपर जस्टिसवर, या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या अंगावर भूत फेकला जातो. तुमच्या मतदानाचा अधिकार की तुमच्या एका मताची किंमत या देशाच्या अदानी अंबानीच्या संपत्ती एवढी आहे. जेवढी अदानीची किंमत आहे मताची, तेवढी तुमच्या मताची किंमत आहे. पण तुम्ही केलेलं मतदान, ज्या व्यक्तीला मतदान केलं त्या व्यक्तीला जात नसेल, पण भलत्याच व्यक्तीला जात असेल. आणि साले कसा नावाच्या तालुक्यामध्ये 17 ईव्हीएमचे सील तोडल्या जात असेल आणि पुन्हा मतदान केल्या जात असेल. इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून निवडणुकीची तारीख देशाच्या इतिहासामध्ये कधीच मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणुकीची तारीख बदलवण्यात आलेली नाही. देशाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म हे ह्या निवडणुकीला वापस घेतल्या गेले आहे. सत्ताधारी पक्षामधले सत्ताधारी पक्षामध्ये 100 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले. जे फॉर्म वापस घेतल्या गेले ते दबाव तंत्रापायी वापस घेतल्या गेले आहे. याचं कारण असं आहे की फॉर्म वापस घेतल्यानंतर अनेक पक्षाची लोक निवडून येऊ शकतात, पण एकाच पक्षाचे 100 नगरसेवक अटकली खोटी तजा शिंकुटी, अशी परिस्थिती झाली. तुम्ही केलेलं मतदान एका व्यक्तीला गेलं पाहिजे. ज्या व्यक्तीला तुमचं मतदान पडलं तो व्यक्ती निवडून आला पाहिजे किंवा त्याच व्यक्तीला तुमचं मतदान केलं पाहिजे. म्हणून संविधान जागर यात्रा आज गरजेची आहे. या देशामध्ये एखाद्या मुलीवर बलात्कार होतो. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. हजारो मोर्चे काढतो साहेब आम्ही. आमची प्रथा झाली, कल्चर म्हणून टाकलं आम्ही. बलात्कार झाला की मेणबत्त्या हातामध्ये घ्या, रस्त्यावर शांतता रॅली काढा. शांतता रॅली, आम्ही शांतता रॅली काढतो. विषय संपला. मालेगाव तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला साहेब. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. 5 दिवस न्यूज ट्रेटिंगला, न्यूज चॅनलला 5 दिवस न्यूज ट्रेटिंगला चालली. आणि मग नंतर महाराष्ट्रामध्ये दुसरी घटना घडली, दुसरा बलात्कार घडला. म्हणून पहिल्या बलात्काराची न्यूज ती हाईड करण्यात आली. पण ज्या मुलीवर आधी बलात्कार झाला होता त्या 4 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून तिचं तोंड हे दगडाने ठेचून काढण्यात आलं होतं. जेव्हा या मुलीचा मृतदेह पेटवण्यात आला, तिच्या आईला कळत नव्हतं की आपल्या मुलीचे पाय कितीकडून आहे आणि डोकं कितीकडून आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शांत बसतात साहेब. म्हणून आपल्याला संविधान जागर यात्रेची आज गरज आहे. लक्षात ठेवा. मला संविधान जागर यात्रेची गरज काय मला वाटते साहेब, मी एकदा सदैव कास्तकाराचं दुष्काळी क्रांतकाराचं पोरग आहे. या वर्षी ओला दुष्काळ पडला आणि मुख्यमंत्री साहेबांना विरोधी पक्षांनी पत्र लिहिलं की ओला दुष्काळ जाहीर करा. तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की संविधानामध्ये ओला दुष्काळाची तरतूद नाही आहे. काय सांगितलं की संविधानामध्ये कुठेही ओल्या दुष्काळाची तरतूद नाही आहे. आज विद्यमान मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की संविधानामध्ये ओल्या दुष्काळाची, दादा बसायचं असेल तर शांततेनं बसा. ज्याला जागा मिळाली नसेल त्याला शांततेनं बसा, असं मला सांगण्याचा उद्देश आहे. नाही तर तुम्ही तुमचा बारा गरम म्हणून. कारण आजकाल लोकांची ऐकून घ्यायची मानसिकता नाही राहिली. आता भाषणात अशी लोक 200-200 रुपये रोजानं लोक आणावे लागतात साहेब. 4-4 महिन्याच्या मुली ते घेऊन बाहेर चालल्या. कशासाठी? तुमच्या यवतमाळची गोष्ट नाही आहे, पण 200 रुपये रोजानं नेत्याची सभा ऐकायला लोक चालले. जर तुम्हाला विकलेला नेता नको असेल तर विकलेला मतदार सुद्धा आपण बनता कामा नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता 50 कोट्यात गुवाहाटीला गेले आणि आमची कर्जमाफी झाली नाही. आपण 1500 रुपयात मतदान विकले, आपण 500 रुपयात मतदान विकले, आपण दारूच्या बाटलीवर मटणाच्या तुकड्यात मतदान विकले, म्हणून ते गुवाहाटीला गेले. लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी 50 खोगे घेतले. लक्षात ठेवा. म्हणून ते दुसऱ्या गटात गेले. आपल्याला सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे का? नाही आहे. म्हणून संविधान जागर यात्रेची गरज का बरं भासली? मी एका कास्तकाराचा पोरगा आहे. नागपूरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं साहेब. सगळ्या लोकांनी माझा विरोध केला. सगळ्या लोकांनी आपल्या रोगाबी चळवळीतल्या लोकांची मला धमकीचे मारायचे फोन आले की साहेबांच्या विरोधात बोलू नका. साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं
अरे मी म्हणतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यामध्ये असा कोणता ऍटिट्यूड आहे साहेब? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यामध्ये असा कोणता अभिमान आहे जो सोन्याची लंका असणाऱ्या रावणामध्ये सुद्धा नव्हता? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यामध्ये असा कोणता अभिमान आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हापासून ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जेवढी आंदोलनं झाली एकाही आंदोलनाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. गोविंद कोलाट जर खोटा बोलत असेल तर गुगलवर सर्च करून पाहायला ठेवा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा काही घेणं घेणं नाही. इस बार की चुनाव मुख्यमंत्री साहेबांनी सोयाबीनचा भाव 6,000 रुपये झाला पाहिजे आणि तुरीचा भाव 12,000 रुपये झाला पाहिजे प्रति क्विंटल म्हणून शेतकरी दिंडी काढली होती नागपूरमध्ये. ते मुख्यमंत्री साहेब आज आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 350 शेतकरी आत्महत्या करतात तरी अवचा कळ सुद्धा काढत नाही. म्हणून संविधान जागर यात्रेची आज गरज आहे. नागपूरला आंदोलन झालं, लोक जमा झाले, ट्रॅक्टर भरभरून लोक गेले. माझ्या गावातला एक ट्रॅक्टर पाठवला होई. मी समर्थनात व्हिडिओ काढले. ज्या नेत्यांनी आंदोलन भरवलं होतं त्याचा मला व्हिडिओ पाहिला की तुम्ही सुद्धा सभेला या. आता माझा चंद्रपूरला कार्यक्रम होता, सकाळी 3 वाजता मी बिमार पडलो. मी त्या दिवशी जाऊ शकलो नाही पण मी माझ्या गावामधून ट्रॅक्टर पाठवला असेल. हजारो लोक जमा झाले. माझ्या बापाची गळामध्ये माहिती आहे. माझ्या बापाजवळ 2 एकर शेती आहे. काका एज्युकेशन लोन घेतलं 5 लाख रुपयांचं. मला इंजिनियर बनवलं, इंजिनियर केलं. माझ्या बापावर 5 लाख रुपयांचं कर्ज झालं. आमचा बाप 30,000 रुपयात 15,000 रुपयात अख्खं वर्ष काढून अख्खं वर्ष आमचा बाप करते 15,000 रुपयात 30,000 रुपयात. 2 एकरात ह्या वर्षी सोयाबीन झालं 6 पोते. त्याच्यामध्ये 2 पोते पेरायला ठेवा लागले. 2 एकरात 6 पोते सोयाबीन झालं. फक्त तुम्हाला घरी आणेपर्यंतचा खर्च सांगता, पेराचा खर्च नाही सांगा, तो तर वेगळा काढून ठेवा. पण सोयाबीन काढायला आम्हाला सोंगाले किती रुपये लागले? 7,500 रुपये सोयाबीन सोंगाले लागली. सोयाबीन काढाचा भाव देशामधून 2,500 रुपये, घरी आणेपर्यंत 1,000 रुपये, मार्केटमध्ये नेपर्यंत 1,500 रुपये. आणि तिथे तो आपटून देते बुलेरोवाला, हे तुमचे पोते बा. आणि तिथं आम्हाला 10 दिवस नाफेडच्या रागीमध्ये उघडले. जेव्हा नाफेडची नोंदणी करायला तो 1000 कश काढतात त्याच्यात. तुमचं आधार कार्ड नाव बरोबर नाही, तुमचं हे चुकलं, तो 7 तुमचं नाव चुकलं. आमचा शेतकरी बिचारा वंचित राहिले. एवढ्या आमच्या बापाच्या गळा आहे. आणि किती भाव दिला? 5,000 रुपये. आणि त्याच्या कोणते निकाल ठेवले सोयाबीनच्या भावामध्ये? जर तुमच्या सोयाबीन मध्ये मॉइश्चर नसेल, खडे नसतील तर तुमच्या सोयाबीनला 5,000 रुपये भाव. 80% लोकांचं सोयाबीन हे अतिवृष्टीमुळे वाया गेलेलं आहे. लोकांना एकरी 2 सोयाबीन झालं. अरे अख्खी जमीन मराठवाड्यामध्ये जर तुम्ही गेले, सोयाबीन तर गेलीच, पण वावरांची जी माती होती, शेतीमध्ये जी माती होती ते निघून गेली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमची जर गुरंढोरं वाहून गेली असेल त्याचाही खर्च आम्ही घेऊ. अतिवृष्टीचे पैसे भेटायचे आहे, गुराढोरांचे पैसे भेटायचे आहे. शेतकरी आत्महत्या करून राहिले साहेब. दर दिवसाला महाराष्ट्रातले 8 शेतकरी आत्महत्या करतात. 8. नागपूरला एवढी कडा असताना आम्ही समर्थनात व्हिडिओ टाकले की नागपूरला आंदोलनाला जा. लोक नागपूरला आंदोलनाला गेले. लोकांना आशा होती की कर्जमाफी होईल. लोक 7-12 कोरा करायसाठी गेले होते. लक्षात ठेवा, कशासाठी गेले होते नागपूरला? लोक नागपूरला 7-12 कोरा करायसाठी गेले होते. तारीख मागायसाठी नव्हते गेले की आम्हाला तारीख पाहिजे. एवढे मोठे शेतकरी प्रचंड संख्येने नागपूरला जमा झाले. अचानक आंदोलन गुंडाळी झालं. सगळे नेते मुंबईला गेले. एसीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. काय चर्चा झाली काही माहिती नाही. वापस आले. पत्रकारांनी प्रश्न विचारला की आंदोलन का बरं थांबवलं? तर ज्यांना प्रश्न विचारला ते म्हणतात भूमिका दुसरे नेते जाहीर करतील. अरे आंदोलनाचा चेहरा तुम्ही होते साहेब. एवढी परिस्थिती बिकट झालेली. पण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
एकमेव देशाच्या इतिहासाला इंग्रजांनी सुद्धा एवढा अन्याय नाही केला. मराठा आंदोलन झालं कुठं? मुंबईला. खाऊच्या तावड्या बंद केल्या या माणसानं, लाईट बंद केली. 80-80 वर्षाचे म्हातारे गेले होते, त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी बंद केलं. नागपूरला शेतकरी आंदोलन झालं, शेतकरी आंदोलनामध्ये लाईट बंद केली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जे म्हणतात की आम्ही निवडणुकीमध्ये जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर 7 बारा कोरा करू. 50 खोकेवाले, गुलाबी जॅकेट वाले, कपडा पैसा झाला, सगळे गुलाबराव झाले. एवढी बेकार परिस्थिती झाली. म्हणून संविधान जागर यात्रेची आज महाराष्ट्राला गरज आहे. मला अपेक्षा तुमच्या सारख्या लोकांपासून आहे, लक्षात ठेवा. आणि आज माझा पहिला प्रश्न असा आहे की येणाऱ्या जेवढे, मी मागच्याच कार्यक्रमात सांगितलं होतं की जेवढेही सामाजिक कार्यक्रम, राजकीय तर सोडा, राजकीय कार्यक्रमात सुद्धा तुमच्या मुलाची गरज या देशाला, या महाराष्ट्राला आहे. पण राजकीय कार्यक्रम आपण सोडून देऊ, पण सामाजिक कार्यक्रमात तरी तुमच्या पोराईले सोबत आणू. नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जन्म दिले पाहिजे कलकेच्या घरात. हे आपण आता कुठंतरी आपण सोडलं पाहिजे. येणारे जेवढे कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हात जोडून विनंती आहे साहेब, जर या महाराष्ट्रातल्या तुम्हाला शाळा वाचवायच्या असतील ना, आता अधिवेशन सुरू आहे. आज मला एका शिक्षकाचा फोन आला, माझा फोन तुम्ही चेक करू शकता. एका शिक्षकाचा फोन आला आणि त्यांचं शिक्षकांसाठीचं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद झाल्या साहेब. का बरं बंद झाल्या? का सरकारनं सांगितलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, माझ्या वडिलांनी मला 700 रुपयात 7 वर्ष शिकवले गावातल्या शाळेत. किती? 700 रुपयात 7 वर्ष काढले गावातल्या शाळेत. आज शाळा बंद झाल्या. 15,000 दारूची दुकानं उघडली. एक गोष्ट लक्षात ठेवा, किताबें इनकलाब पैदा करती है इसलिए स्कूल बंद है, और शराबे गुलाम पैदा करती है इसलिए ठेके चालू है. शाळा बंद झाल्या. काय करून दिलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी की या महाराष्ट्रातल्या शाळा सुरू ठेवण्यासाठी आमच्याकडे 2,000 कोटी रुपयांचं बजेट नाही. 2,000 कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पोरांना शिकवण्यासाठी आमच्याकडे नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, आणि ज्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या देशातल्या मराठी शाळा, या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद केल्या, त्या दिवसपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे मुलं साहेब बोट टाकून म्हणत आहे. कारण यामध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या सुद्धा शाळा आहे, ज्या येणाऱ्या 600 शाळांमध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शाळा बंद होणार आहे. 2500 मुलांचं भविष्य हे सध्या 600 शाळेचा जी आहे. अजून 62,000 शाळा लक्षात ठेवा. हो, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार आहे. तुमचे मुलं इथून पुढे ज्याचे जे सदन आहे, संपत्तीवान आहे, ते शिकवतील. हो, ते शिकवतील 1 लाख रुपये फी भरून. पण माया बापाचं वार्षिक उत्पन्न 15,000 रुपये आहे. सोयाबीनने 3-4 हजार 5,000 रुपये भाव दिला. 25,000 रुपये आले. त्याच्यात मॉइश्चर निघा झालं. भावाला 3,000 रुपये काटून छाटून 3 15,000 रुपयात अख्खं वर्ष काढा. ज्या शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न 15,000 रुपये आहे, आणि तुमच्या पोराच्या शाळा जर बंद झाल्या, त्या शेतकऱ्याच्या पोराच्या शाळा बंद झाल्या, तर तुमच्या पोरांना तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाकून इंजिनियर बनवणार आहात का? आजचा हिरो मी आहे, तरी मी हिरो सारखा दिसत नाही. सर तुम्ही यवतमाळमध्येच आहे का? हा, तुम्ही येणे रोजच पाहता. मी अमरावती राहतो, मग इकडे पाहतो. जरी मी सलमान खान, शाहरुख खान दिसत नाही, पण आज सगळे लोक मागणेच पोकरायले. फक्त कोणी जर आलं म्हणतात की त्याच्या इकडे पाहू नका, कार्यक्रम झाल्यावर पुढसाठी उभा. पण सांगायची गोष्ट एक आहे, ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न 15,000 रुपये आहे, ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न वार्षिक 15,000 रुपये आहे, त्या शेतकऱ्याच्या शाळा बंद होत आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या शाळा बंद झाल्यानंतर माझा शेतकरी बांधव जर या ठिकाणी उपस्थित असेल, तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे
तुमचे मुलं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, पटवारी होऊ शकतील का? या महाराष्ट्रातल्या 62,000 शाळा बंद करण्याचा जी.आर. आणला. महाराष्ट्रातल्या 62,000 शाळा बंद करण्याचा जी.आर. आणला. 15,000 दारूचे दुकान उघडण्यात आले. माझा दुसरा प्रयत्न आहे, तुमचे मुलं तुम्हाला शाळेत पाठवायची आहे की दारूच्या दुकानात पाठवायची आहे? येणाऱ्या काळामध्ये आपलं मत, पक्षाचा प्रचार करायचा नाही आता साहेब, पण मत विकू नका हे सांगायचं. बरे माहित आहे यवतमाळ मध्ये लोक चांगले आहे, आधीच सांगितलं नाही काही गोष्ट आहे, पण व्हिडिओ सुरू आहे म्हणून मग इकडे पाठवून. म्हणून महाराष्ट्र सरकारनं सांगितलं की 20 पेक्षा कमी पडली संख्या असलेल्या आम्ही शाळा बंद करू. शाळा बंद करू. तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं की आमच्या जवळ 2,000 कोटी रुपयांचा बजेट नाही म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या शाळा बंद करत आहोत, त्या महाराष्ट्र सरकारनं 86,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग आणला. त्याच सरकारनं 25,000 कोटी रुपयांचा कुंभमेळा आणला. कुंभमेळा. साधु संत, भारत एकमात्र ऐसा देश है जहाँ साधु संतों के पास मर्सिडीज, रेंज रोवर और हेलीकॉप्टर तक मिल सकता है, क्योंकि वे मोह माया से दूर रहते हैं. 25,000 कोटी रुपये कशासाठी? कुंभमेळा. कुंभमेळा आयोजित करायला 1800 झाडं फक्त लेखी. 1800 झाडं आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातले नाशिक मध्ये 1800 झाडं पाडू, हे फक्त लेखी सांगितलं आहे. ज्या लोकांनी, ज्या प्रशासनाने ते झाडं लावली होती, तेच प्रशासन ते झाडं तोडायला निघाले. कशासाठी? कुंभमेळा आहे. अरे आमच्या गाडगे बाबांनी सांगितलं, झाडं आहे तर पाणी आहे, पाणी आहे तर प्राणी आहे. एकनाथ महाराजांनी गोदावरी नदीच्या काठावर 1,000 झाडं लावली संतांनी. एकनाथ महाराजांनी गोदावरी नदीच्या काठावर 1,000 झाडं लावली साहेब. आमच्या तुकोबारायांनी गाठेमध्ये सांगितलंय, वृक्षवंदी आम्हा सोयरे वन सर्वे. ते होते संत, आणि तुम्हाला चमत्कार दाखवतात, गांजा फुकतात, ते काय झाले संत. म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे की संविधान जागा कशासाठी आहे? फक्त भाषण ऐकायसाठी नाही. इथून गेल्यानंतर तरी काहीतरी आपण क्रांती घडवली पाहिजे. म्हातारे लोक सुद्धा या ठिकाणी असतील. गांधीजी म्हातारेच होते. हो, गांधीजी म्हातारे होते. मला आपल्या देशाच्या लोकांचं आश्चर्य वाटतं साहेब की एक वेळ अशी होती की साध्या मिठावर कर लागला तर दांडी यात्रा निघाली. हा तो देश आहे ज्या देशामध्ये मिठावर कर लागला तर दांडी यात्रा निघाली. या महाराष्ट्रामध्ये एका मुलीवर बलात्कार झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हात पाय तोडून त्या व्यक्तीचा चौरंग करून टाकला होता. गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्य समाजातल्या माणसावर त्या काळचा अस्पृश्य समाज, आज सगळे कोणी अस्पृश्य नाही आणि कोणी सदत नाही, कोणी उच्च वर्णीय नाही. जे का गांजले त्याशी म्हणेच वागले, तुमची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. आज कोणी उच्च नाही, नीच नाही. पण त्यावेळेस गंगाराम कांबळे नावाच्या अस्पृश्य समाजातल्या एका व्यक्तीने छत्रपती शाहू महाराजांच्या राजवाड्यामधल्या विहिरीचं पाणी पिलं, म्हणून विहीर आटली, म्हणून तिथल्या ब्राह्मण लोकांनी चाबुकाचे फटके मारून गंगाराम कांबळेची पाठ सोडून काढली होती. तेव्हा हाच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रातल्या शाहू महाराजांनी सांगितलं होतं की गंगाराम कांबळे तो चाबूक हातामध्ये घे, आणि त्या ब्राह्मणांनी चाबूक हातामध्ये घेऊन तुझी पाठ सोडून काढली. ह्याच चाबुकानं त्या ब्राह्मणाची पाठ सोडून काढ. हा तो महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा आहे साहेब. हा तो महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी तुमच्या मुली शिकवण्यासाठी, तुमच्या मुली डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, IPS अधिकारी करण्यासाठी शाळा काढली. आणि शाळा काढली म्हणून इथल्या धर्म मार्तंड लोकांनी त्यांच्या घरावर मारेकरी मारण्यासाठी पाठवले होते. तरी सुद्धा
महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः शिकले आणि आपल्या बायकोला आपल्या पत्नीला सुद्धा शिकवलं, तरी सुद्धा मागे हटले नाही. लक्षात ठेवा, हा तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये संत तुकोबारायांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून क्रांती घडवली आणि आपल्या कीर्तनामध्ये उपस्थित असणाऱ्या शेतकरी वर्गाला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला तुमची गरज आहे. अख्खाच्या अख्खा शेतकरी वर्ग कीर्तन ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील व्हायचा. तुकाराम महाराजांचे पायकीचे अभंग आज आहे की तुका म्हणे आयुष्य जयाचे पायक बढिया तो नाही कत्रय लोक्याचा, ज्याच्या जवळ असे मागणे आहे तो जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. हा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे साहेब. मला आपल्या देशातल्या लोकांचं आश्चर्य वाटतं की नेपाळ नावाचा देश आहे आणि नेपाळ नावाच्या देशातल्या लोकांची डोळे बारीक आहे. अरे त्यांचे डोळे उघडले, पण आपल्या देशाच्या अंधभक्तांचे डोळे अजून उघडायच्या. लक्षात ठेवा, कुत्र्याच्या पिल्ल्याचे डोळे 11 दिवसात उघडता. आपली अंकी हयात जाऊन राहिली तरी आपले डोळे अजून उघडायचे आहे. हालांकि बलवंत कहानी नहीं दिखती, तारीख मगर खून को कभी पानी नहीं लिखती, मैं बोल रहा हूँ क्योंकि मैं जिंदा हूँ, दुनिया गूंगे लोगों की कहानी नहीं लिखती. याद रखना तुम्ही. म्हणून आज आपल्याला बोलण्याची गरज आहे. संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे. तुम्ही ज्या पक्षाला उमेदवाराला मतदान करता त्या उमेदवाराला तुमचं मत नाही जात साहेब. कायदा आणि सुव्यवस्था फाट्यावर मारली आहे. लोक मर्डर करून राहिले, 5 लाख रुपये 50 लाख रुपये देऊन सुटून राहिले. म्हणून बेखौफपणे गुन्हेगारी रेट महाराष्ट्राचा वाढला. महाराष्ट्राचा बिहार झाला. लक्षात ठेवा, पण बिहारच्या निवडणुकीमध्ये बिहारचा महाराष्ट्र झाला. 10,000 रुपयात चौकून घेतली. बरं, 10,000 रुपये असे भेटले, सगळ्यांनी भेटले. जो आकडा जो सांगितला 30 लाख महिलांना 10,000 रुपये वाटले, हे सॅम्पल होतं. मोदी हे तू मुमकिन आहे. 30 लाख महिलांना 10,000 रुपये दिले. दादांत खोटी बातमी आहे. सॅम्पल म्हणून एका गावामध्ये जर 1000 महिला असतील तर 1000 महिलांपैकी 10 महिलांना, 100 महिलांना 10,000 रुपये खात्यात टाकण्यात आले. मग नर्मदाबाई गोदाबाईला म्हणे, माय नर्मदे त्या खात्यात आले नाही का 10,000 रुपये, मग खात्यात उद्या येणार आहे. म्हणून ज्यांना 10,000 रुपये पाठवले ते मतदान. त्या देशातले लोक विकल्या गेले साहेब. म्हणून आपल्याला विकल्या जायचं नाही. त्या देशामध्ये गुन्हेगारी वाढली. महाराष्ट्राचा बिहार करून टाकला. ज्ञानेश्वरी मुठे नावाची महिला, तिच्या पतीचा गळा, तिच्या नवऱ्याचा गळा भर चौकामध्ये कापून टाकण्यात आला. त्या महिलेनं प्रशासनाच्या बिल्डिंग समोर विष घेतलं साहेब. आंदोलन करताना विष घेऊन टाकलं. तरी महाराष्ट्राचे गृहमंत्री शांत आहे. लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये दररोज 130 लाडक्या बहिणींवर बलात्कार होते, अत्याचार होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तरी तुम्हाला लाडक्या बहिणी म्हणतो. एक मेरी बात याद रखना, पिंजरा चूहा पिंजरे में इसलिए फंसता है क्योंकि उसे पता नहीं होता कि पिंजरे में रखी हुई रोटी उसे फ्री में क्यों दी जा रही है. और दूसरी बात याद रखना, छप छीन कर कंबल बांटने वाले को नरेंद्र मोदी और तुम्हारी मांगे उजाड़ कर तुमको लाडली बहन का डंका पीटने वाले को महाराष्ट्र का मुख्यमंत्री काहीतरी याद रखना. म्हणून येणाऱ्या ज्याही त्या निवडणुका असतील किंवा जेही तुमचे ज्या आयुष्याची चळवळ असेल, यामध्ये एवढं इमान राखलं पाहिजे. आपण एक कुमार विश्वास नावाचे कवी म्हणतात, ते नाही इमान सोडलं हल्ली. हो, तेही नाही इमान सोडलं. आपल्याला राज्यसभा भेटली पाहिजे म्हणून. पण त्याच्या जोडी आहे, जब ईमान पर बात आए तो अपने आप के खिलाफ बोलो और जब वतन पर बात आए तो अपने बाप के खिलाफ बोलो. म्हणून आज आपण आपल्याला बोलण्याची गरज आहे. कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवल्या जात आहे. इथे संविधान ठेवलेलं आहे. संविधानाची प्रस्तावना सांगते दर्जाची व संधीची समानता. काय सांगते? दर्जाची व संधीची समानता. पण मला शोकांतिका वाटते, मला दुःख वाटते की या सुप्रीम कोर्टाचे माजी जस्टिस असं म्हणतात की संविधान हे आर्थिक निकषावर तयार झालं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की रिझर्वेशन इज नॉट मॅटर ऑफ ब्रेड अँड बटर. काय म्हणे? आपल्या देशाचे जस्टिस काय म्हणे की जे आरक्षण आहे ते आर्थिक निकषावर देण्यात आलं. अरे ही जस्टिसच कशी काय बघले? देशाच्या सरकारच्या दबावाखाली जर ही लोक काम करत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांनी वाक्य सांगितलं आहे
These law and order are the medicine of the body politics, and where body politics get sick, medicine must be administered. कायदा आणि सुव्यवस्था ही राजकीय शरीराचे औषध आहे, आणि जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडते तेव्हा आपण औषध त्यांना दिलं पाहिजे डायरियाचं, राजकीय शरीर बिघडल्यावर. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. दुसरं वाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. हो, बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं एक वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही मतदान केलेला माणूस जरी निवडून नाही आला तर बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं वाक्य घरी घेऊन जा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, अगर संसद के अंदर तुम्हारे लोग नहीं है, काय म्हणते की अगर संसद के अंदर तुम्हारे लोग नहीं है कि संसद के बाहर इतनी भीड़ जमा कर दो कि संसद के अंदर वाले लोग भीग जाए. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि तिसरं वाक्य कोविंद पुलाचं सांगतो, जर आपत आली तर खटल्यात वाटले तर माझेच नाव टाका, खटल्यात वाटले तर माझेच नाव टाका, घडवून माणसांनो आता उठाव टाका. खटल्यात वाटले तर माझेच नाव टाका, घडवून माणसांनो आता उठाव टाका. शब्दात बंदुकीच्या गोळ्या भरून ठेवा, जालिम शासनावर थोडा दबाव टाका. या देशाच्या सुपर जस्टिसनं सांगितलं, जज साहेबांनी सांगितलं की रिझर्वेशन हे आर्थिक निकषावर दिलं आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं रिझर्वेशन इज नॉट मॅटर ऑफ ब्रेड अँड बटर, इट इज अ मॅटर ऑफ पार्टिसिपेशन. आरक्षण हा भाकरीचा प्रश्न नाही तर प्रतिनिधित्वाचा सवाल आहे. पण इथलं एससी आणि एसटीचं, आदिवासी समाजाचं आणि बौद्ध समाजाचं आरक्षण खतम करण्याचा अंकट या देशाच्या सरकारने रचला. म्हणून या संविधान जागर यात्रेची आज आपल्याला गरज आहे. येणाऱ्या 10 तारखेला एससी आणि एसटीचा मोर्चा हा विधान भवनावर जाणार आहे. आणि आता अधिवेशनाच्या दरम्यान शिक्षकांचा सुद्धा मोर्चा सुरू आहे की आता त्या मराठी शाळा बंद झाल्या तर जे चालू काही परमनंट शिक्षक होते त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं. साहेब, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं. म्हणून हा लढा आपण कायम ठेवला पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या लोकांना वाटत असेल तुमच्या रोजगारापेक्षा पाणी घ्यावं इंजिन मध्ये पेट्रोल टाका, मग ते गाडी कशी चालणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता एवढं सगळं ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की रोजगाराच्या प्रश्नापेक्षा महाराष्ट्रातले सगळे रोजगार गुजरातचे पळवले जाते, रोजगार मेळावे महाराष्ट्रात घेतल्या जाते. सोडून राज्याचे सगळ्या सदान करता, वाट्या सामत्यावर जंगली प्रदान करता, दिसते ईश्वराला सरकार वागणे हे, बकऱ्या समान आपला फसवणूक खून करता. हा रोजगार गुजरात मध्ये आमच्या कोल्हापूरची माधुरी नावाची हत्तीन होती. साहेब, 40 वर्ष झाले कोल्हापूरमध्ये ती हत्तीन राहत होती. ते गुजरात मध्ये, म्हणजे सगळे गुजरात मध्ये. चंद्रपूरचे वाघ गुजरात मध्ये, नागपूरचे वाघ गुजरात मध्ये, सगळं गुजरात मध्ये. आपल्या हाती काय देतं? आपल्या हाती काहीच नाही देत. आपल्या हाती धर्माचे जातीचे झेंडे, आपल्या हाती दिल्या तलवारा. हिंदू खतरे में है, मुसलमान धोके में है, आणि चालले आपले लेकर हातामध्ये तलवार घेऊन. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या रोजगारापेक्षा तुमचा धर्म धोक्यात आहे, तुम्हाला जर वाटत असेल की भारतीय संविधानापेक्षा तुमचा धर्म महत्वाचा आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मैं धर्म का उतना ही विरोधी हूँ जितना धर्म संविधान का विरोधी है. तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला संविधानाच्या मूल्यांपेक्षा आम्ही जे रोज जेवतो, जे खातो, आम्ही जे ड्युटीवर जातो, आमच्या मुलांसाठी जगतो, त्याच्याही पेक्षा आमचा धर्म महत्वाचा असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, गीता शिकाती कर्म कर पर मोह ना आदर भोग का, गीता शिकाती धर्म कर सच न्याय से संजोग का. तुम्हाला जर वाटत असेल आमचा धर्म धोक्यात आला तर धर्माची व्याख्या येऊन जा. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम होत नाही. साहेब, संत कबीराने सांगितलं होतं, धर्म ना हिंदू मुस्लिम, धर्म ना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन,
धर्म हा कुणाला दाखवायचा विषय नाही आहे, मी या धर्माचा आहो. धर्म हा डीजे लावून दुसऱ्या धर्माच्या गणित मोठमोठ्यानं आवाज करायचा विषय नाही आहे. धर्म हा डीजे लावून 2-2 महिन्यांच्या लेकराचे डीजेचा बेस वाढून जीव घ्यायचा विषय नाही आहे. धर्म हा प्रेमाचा विषय आहे. आणि जेव्हा शाळेत जायचं, तुमची मॅडम तुम्हाला शिकवे असन, तुमची मॅडम आपली मॅडम आपल्याला लहानपणी शाळेत शिकवे. धर्म कशाला म्हणताय आजी? खरा तो एकची धर्म जगाना प्रेम रमावे. शिकवे नाही का? खरा तो एकची धर्म जगाना प्रेम पावे, कुणाना व्यंत शिनवावे, कुणाना व्यंत हिनवावे, समजता बंधू मानावे, जगाना प्रेम पावे. दुसरी मॅडम आहे तरुण पोरात, हो तरुण वर्ग जर या ठिकाणी असेल, दुसरी मॅडम आहे, दुसरी मॅडम दुसरी कविता प्रणवताना शिकवे. या लाडक्या जानो तुम्ही मला आधार, नवविंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. शाळेत रोज जाता ते ज्ञान बिंदू मिळवा, हृदयात आपुल्या देशाभिमान ठेवा. असं सांगितलं, हिंदू अभिमान ठेवा, मुसलमान अभिमान असं सांगितलं काय? हृदयात आपुल्या देशाभिमान ठेवा, उलशील थोत्र राखा, ठेवू नका विकार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. महत्वाची ओळ, शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे. काय म्हणते आपल्याला वारकरी संप्रदायाचं प्रश्न नाही. शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे, भीमा परी सदैव ध्येयास त्या पुजावे. जे चांगले जगिया, जे चांगले जगिया त्यांचा करा स्वीकार. नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. या दाडक्या मुलांनो तुम्ही मग किती गोड प्रार्थना शिकवे. असं सांगा मॅडम, हा धर्माचा माणूस वनवास आहे, त्या धर्माचे पूर्व वनवास आहे, त्याच्यासोबत जीव नको. आपली मॅडम शिकवे का जी आपल्याला शिकवे का? पण आपल्या आता तर शिक्षण व्यवस्था बिघडली. पहिली मॅडम येते लेकरांनी शिकवते, आपल्याला काय शिकवे? शेतामध्ये माई खोंग तिले बोराटीची झापती ते राबवतो कष्ट तो माझ्या शेतकरी बापू. आणि आताची मॅडम कविता शिकवते, सीबीएससी पॅटर्न. मला काही म्हणजे मराठी भाषा होऊन करा निघाली होती सर. मराठी भाषा कोणती म्हणता? गुजराती. काही काही लोक तर महाराष्ट्रात जय गुजरातचे नारे दावे. देशाच्या गृहमंत्री असं मुख्यमंत्री पद भेटलं पाहिजे पुढच्या वेळेला. जय गुजरातचे नारे महाराष्ट्रात येऊन विशाख खोंदे नावाचे कवी म्हणते, मन तुझं गुजराती लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते बाणाची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगा भाग नाही, गद्दारीची लाज नाही मराठीचा भाग. हे परिस्थिती झाली. म्हणून धर्म कशाला म्हणतात उद्याव येतो. धर्म कशाला म्हणतात? धर्म सांगितला क्रांती ज्योती क्रांती ज्योती ज्योतिबा फुलेंनी, सत्याविन नाही धर्म तो उघडा, जनाशी वागडा मतभेद, मानवाचा धर्म सत्य एक नीती, बाकीच्या पुरापोती ज्योती म्हणे. धर्म सांगितला बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी. यथा धर्म तथा सत्यम यथा सत्यम तथैवच, सत्य न्याय नीती हा खरा धर्म आहे साहेब. धर्म सांगितला. आपल्या संस्कृत येते बरं, म्हणून का अजून एक मंत्र येते, यदा यदा ही मोदिश्य मंदी भवती भारत, अभ्युत्थानम अंतभक्त बेरोजगारी युगे युगे. अजून डोळा येते आपल्याला कबीराचा. म्हणून काय, ऐसा ऊंचा फेंकिए पकड़ सके ना कोई. दोहा, ऐसा ऊंचा फेंकिए पकड़ सके ना कोई, जो पकड़ने की कोशिश करे तो देश गिरोही होईल. सगळं जे ते आपल्याला कीर्तनही जमते, भागवतही जमते, जे मनात ते जमते. हो, फक्त आपण लोकांनी चित्या बनवायचं काम करत नाही. कारण देशाचे प्रधानमंत्री तसंच करून राहिले ना. आता ते नवीन बयान देत, जब मैं बचपन में छोटा था, बचपन में छोटे थे ना, जब मैं बचपन में छोटा था तो मैं अंग्रेजों को चाय बांटता था, चाय देता था और अंग्रेजों की बातें सुनता था और बापू जी को गांधी जी को सुनाया करता था.
फिर बापूजी उनके खिलाफ षड्यंत्र रचते थे और फिर बापूजी ने गांधी जी ने अंग्रेजों को भगाने का काम किया. अरे अरे अरे, किती बेकार परिस्थिती आहे देशाची की देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो आणि परदेशात ओळखीला स्वाधीन बुद्ध करतो. दाढीस वाढवून फिरतो निजाम मोठा. अरे टागोर तोच होतो जो आचरण सिद्ध करतो. म्हणून धर्म कशाला म्हणतो की या देशामध्ये कोणी उच्च नाही कोणी नीच नाही. एक मंत्री असा म्हणतो मुस्लिम समाजाला मस्जिदीमध्ये आम्ही घुसून मारू. या देशाचं संविधान कुठे आहे साहेब? आर्टिकल 14 समानतेचा अधिकार, राईट टू इक्वॅलिटी. द स्टेट शॉल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर द लॉ ऑर द इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ विथिन द टेरिटरी ऑफ इंडिया. राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासोबत समानता किंवा समान संरक्षण नाकार नाही. भारतीय देशाच्या संविधानामध्ये समानता सांगितली, समता सांगितली आहे. कायदा आणि सुव्यवस्था या देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर एखाद्या समाजाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा सांगत असेल की आम्ही मुस्लिम समाजाला मस्जिदीमध्ये घुसून मारू तर या महाराष्ट्राची या देशाचा गृहमंत्री काय करताय साहेब? आणि अशी लोक मंत्रिमंडळामध्ये जे सदनामध्ये रमी खेळतात, रमी शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही. सातबारा कोरा 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 कोरा. या महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री सदनामध्ये रमी खेळतात साहेब, रमी खेळतात. ज्याच्या पक्षाचे ते होते त्यानं तेच मंत्रीपद काढून टाकलं. तर खरं तर तिने मंत्रीपदावरून पक्षातून हकालपट्टी त्यांची करायला पाहिजे, ती आमदारकीचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. पण त्याचं मंत्रीपद काढून कृषी मंत्रीपद काढून त्याने क्रीडा व युवा कल्याण मंत्री केलं त्यांना. म्हणजे सासूसाठी वाटणी केली, सासूच वाटायली. अशी परिस्थिती झाली, बेकार परिस्थिती आहे. या देशामध्ये कोणी उच्च नाही नीच नाही. या देशामध्ये विषमता नाही आहे, लक्षात ठेवा. विषमता कोण पसरवत आहे की हा धर्म बदमाश आहे, या धर्मातले लोक बदमाश आहेत. हा नवीन नवीन हा काहीच तो काहीच काढा. एकदा गुजरात काहीच काळा धमक असंत 56 इंची छाती आहे. 56 इंची छाती या देशाचे माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांची होती. नाही तर आताची म्हणतात आमची 56 इंची छाती आहे, आमच्या घरात तर 56 इंची एलईडीची छाती आहे. म्हणून या देशामध्ये कोणत्याही धर्माचे लोक वाईट नाही. तुम्हाला जर वाटत असेल आमच्या रोजगारापेक्षा आमच्या शेतीच्या शेतमालाच्या भावापेक्षा आम्हाला रोजगार महत्वाचा आहे, आम्हाला धर्म महत्वाचा आहे, आम्हाला उच्च महत्वाचा आहे, आम्हाला नीच महत्वाचा आहे, आम्हाला जातीची लोक बदमाश आहे. आम्ही कृष्णाने मानतो साहेब, आम्ही रामाला मानतो. प्रभू श्रीराम चित्रात जय श्रीराम जोरानं करणारी लोक नाही. आम्ही रामराम करणारे लोक. आमच्या गावात आले लोक रामराम लिहितात. रामरामचा अर्थ काय? राम राम, तू मायात राम शोध, मी तुझ्यात राम शोधतो. वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात की रामा तुझे कोमल नाम घेता, संतोष वाटे बहुपाल चित्ता, बापा दयाला मज भेट द्यावी, दाजीच चिंता होगी. हे लोक जय श्री कापायले खालत. असं आहे का देव आमचा देव भेदभाव सांगत नाही. प्रभू श्री रामचंद्रानं शबरीच्या हातची उष्टे म्हणून खाल्ले साहेब. शबरी गरीब, प्रभू श्री रामचंद्र एक राजाचा मुलगा, प्रभू श्री रामचंद्र मोठा माणूस, एक राजा, तरी सुद्धा शबरीच्या हातचे बोरं खाल्ले. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये भजन म्हणतात, आएंगे जब राम जी मैं आसन पे बैठाऊंगी, मीठे मीठे घेर अपने हाथों से खिलाऊंगी, आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. वारकरी संप्रदायामध्ये भजन आहे. प्रभू श्री रामचंद्र शबरीच्या भेटीला गेले. भगवान श्री कृष्ण सुदामा नावाचा मित्र आला, फाटक्या धोत्रामध्ये आला, फाटक्या सत्र्यामध्ये आला. तर द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण कोणताही भेदभाव न करता सुदामाच्या भेटीला गेले. अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो के दर में सुदामा गरीबा गया है, मटकते न जाने कहां से तुम्हारी महल के करीब आ गया है. न सिर पे हटोटी
बदन पे जामा होगा दो बनैया नाम है सुदामा दूर दूर से ही दौड़े चले आए मोहन सुदामा को गले से लगा रहे हैं कौन दूर से ही दौड़े चले आए मोहन सुदामा को गले से लगाए हैं मोहन अरे द्वार वालों कन्हैया से कह दो कि दरवेशुदा गरीब आ गया परिषद भेटण्याची आपण विचार झाली ही महाराष्ट्राची देशाची परिस्थिती आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सजग असलं पाहिजे तुम्ही माणस आहात आणि क्रांतिकारी महापुरुषांच्या विचारांचे माणसं आहात तुम्ही काही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिट्टे वाजवायला नाही बसले तुम्ही चांगल्या कार्यक्रमात आले आहात कारण तुमचा इमान हा तुम्हाला जागृत करतो तुम्हाला तुमची कर्तव्य दक्षपणा सांगतो की आम्हाला या समाजाप्रती काहीतरी सद्भावना आहे म्हणून तुम्ही या कार्यक्रमात आलेले आहात तुम्ही समाजाविषयी जागरूक लोक आहात फक्त हात जोडून विनंती आहे नाही तर एक गोविंद पोलार्ड आता 25-26 वर्षाचा होता मस्त बोलला दिसाले काळाच होता पण भाषेत म्हणता ना याच्यावर फक्त डिपेंड राहू नका घरी गेल्यानंतर गोविंदा पोलार्ड भाषण मस्त केलं याचा विचार नका करू घरी गेल्यानंतर गोविंदा पोलार्डने आपल्या भाषणातून काय सांगितलं याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि जाता जाता एवढंच म्हणतो की आज तुमच्यासारख्या व्यक्तीची या समाजाला गरज आहे आणि सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या आमच्या भोयर साहेबांसाठी होत्या माझे मार्गदर्शक आहेत ते नेहमी मला फोनवरून मार्गदर्शन करत असतात की गोविंद असं आपल्याला इथे तिथं मांडायचं आहे इथे सभा घ्यायची आहे आणि चांगल्या पद्धतीनं लोकांनी पिकअप द्यायचं आहे रेंज मध्ये आणायचं आहे नेहमी मला मार्गदर्शन करत असतात आणि इमानी माणूस आहे लक्षात ठेवा पडक्या घरास माझ्या साधी कमाल नाही शंकर नावाचे कवी म्हणतात पडक्या घरास माझ्या साधी कमाल नाही तुमच्यासाठी होईल सर पडक्या घरास माझ्या साधी कमाल नाही यांचा इमान कुठल्या दारी गहाणे नाही म्हणून अशा लोकांसोबत आणि तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या यवतमाळचं भविष्य तुमच्यासारख्या लोकांमुळे उज्ज्वल आहे अशीच अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो माझ्या बोलण्यातून कोणाच्या काही भावना दुखावल्या असतील तर अजिबात माफी मागणार नाही सांग ना कविता मला समारोप तुमच्यासाठी घेतो आजपर्यंत मी कोणीच फुला गेला नाही तुम्ही दिला एकदा तोंडावर द्यावं लागलं निघण्यासाठी घेऊन प्रेम माझे आले गुलाब आहे पण विंदर युगात नेला मस विण कलाव आहे वाटे तुझ्यावरी ही बोलाव चार होती पण सरकार टाक दे मग रमतात लाभ आहे अशी परिस्थितीचा गुलाब होऊन घ्यावा आहे एकदा कारण बरं झालं ते गुलाब घेऊन आले कमळ घेऊन आले असतील सगळ्या कार्यक्रमाने रौनक घ्यायची त्यांना आधी म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून क्रांती घडली पाहिजे दादा निक्रांतीगिरी ते कविता हेमंत आदी यांची आहे आमच्या इकडे दिपोळीचे कवी आहे आमची इथे प्रज्वल दादा वानकडे इथं उभे राहतात हे सप्तमंजरी कीर्तन करतात सत्यपाल महाराजांचे शिष्य आहेत आणि तुमच्या यवतमाळचं हे भाग्य आहे की असा माणूस तुमच्या मातीमध्ये पप्पू दादांसारखी लोक तुमच्या मातीमध्ये जन्माला आले आमचे खोबराकडे साहेब हे सगळी निर्भय मुलाची टीम बसलेली आहे माझा मित्र रोहन दादा कुठे गेले हे राजू ते माझे मित्र रोहन दादा अडेवार गेल्या 4 वर्षापासून माझ्यासोबत कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमाचे शूटिंग करतात पण अजून दुसऱ्या गटात गेले नाही लक्षात इमानी माणूस आहे नाहीतर 50 खोकेवाले गुलाबी जॅकेट वाले कमळाबाईच्या नादात सगळे गुलाबराव झाले 50 खोकेवाले गुलाबी जॅकेट वाले कमळाबाईच्या नादात सगळे गुलाबराव झाले आणि कमळाबाईना दादा पादान खोकेवाला इतका पागल केला कमळाबाईना दादा पादान खोकेवाला इतका पागल केला कुणी घरची घड्याळ आणून दिली तर कुणी धनुष्यबाण आणली दिला कमळाबाईना दादा पादान खोकेवाला इतका पागल केला कुणी घरची घड्याळ आणून दिली तर कुणी धनुष्यबाण आणून दिला
सारेले वाटते कमळाबाई आता आपल्यावर प्रेम करते. सारेले वाटते कमळाबाई आपल्यावर प्रेम करते, पण कमळाबाई काम झाल्यावर सारेचा गेम करते. सगळ्यांना वाटते कमळाबाई आपल्यावरच प्रेम करते, पण कमळाबाई काम झाल्यावर सारेचा गेम करते. कमळाबाई श्रीमंताच्या लग्नात गेली. कुठे गेली? कमळाबाई श्रीमंताच्या अंबानीच्या लग्नात गेली, पण शेतीच्या बांधावर आली नाही. कमळाबाई श्रीमंताच्या लग्नात गेली, पण शेतीच्या बांधावर आली नाही. पण कमळाबाई कधीच कास्तकाराची लाडकी बहीण झालेली. कमळाबाईला महाराष्ट्रातले सगळे रोजगार पडून दिले. अरे कमळाबाईला महाराष्ट्रातले सगळे रोजगार पडून दिले, आणि महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाती दमडीसाठी दगड दिले. तरी सुद्धा कमळाबाई सगळ्यांना फसवून आज सत्तेची क्वीन आहे. कारण कमळाबाई पाशी भाऊ ईव्हीएमचं मशीन आहे. कारण कमळाबाई पाशी भाऊ ईव्हीएमचं मशीन आहे. आणि दादांनी जी कविता सांगितली ती कवितेचं, त्या कवितेचं शीर्षक आहे हल्या का बस. हेमंत आली यांची कविता आहे आणि अतिशय सुंदर लिहिली. बिचारा कास्तकार हा विचारच करून टाकला आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सातबारा कोरा कोरा म्हणून त्याच्यासाठी आमच्या हिमंत दादांनी कविता लिहिली होती. आता त्यांचं नाव घेत नाही, सामाजिक कार्यक्रम आहे, नाही तर आरपार मी नावच घेत असतो. कारण आपल्याला भेव नाही. बोलायचे आम्हा जे ते साप साप बोलू, जे बोलणार नाही त्यांच्या खिलाफ बोलू. देशात लागलेली ज्यांना आगही दिसेना, त्या बिघडेल कारट्यांचे होऊन बाप बोलू. म्हणून हेमंत तारे नावाचे कवी लिहितात, यांच्या पक्षात गेल्यावर सगळेच निर्म्यानं धुतले जातात. आधी लोक पाम केल्यावर नरकात जायचे. कुठं जायचे होती? आधी लोक पाम केल्यावर नरकात जायचे, आता सत्ताधारी पक्षात जाणार. ती मुख्यमंत्री साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबत? हेमंत दादा म्हणतात की मुख्यमंत्री साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबत? आमची बाई स्वांजोटी तुमचा आहे ना गमो. हे कविता बाई देशाचे माजी कृषी मंत्री येणे डबल सादर करणार की मुख्यमंत्री साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची बाई स्वांजोटी आणि तुमचा हल्या गावन. सत्तेच्या विरोधात जालिमान ठोकली, ईडीच्या तलवारीनं जीभ त्याची छाटली. तुमच्या पाचच्या निर्म्यानं कशी काय पांढरे होते सबन? आमची बाई स्वांजोटी आणि तुमचा हल्या गावन. धर्माततीची नशा अशी काय दाटली, बेरोजगार झाले तरुण, अर्थव्यवस्था फाटली. सांगा तिले शिवाले कोणता दाबण? आमची बाई स्वांजोटी आणि तुमचा हल्या गावन. मणिपूरचे तुकडे कसे सांगा कसे जोडू, मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू. पुस्तकावरची जीएसटी कोणत्या खोडू, मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू. पुस्तकावरची जीएसटी कोणत्या खोडू खोडू. बाकी काय नाही ठेवलं मग मुर्द्यावरचं तत्व. आमची बाई स्वांजोटी मुख्यमंत्री साहेबांचा हल्या गाभण. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना म्हणजे नुसतं योजनेचं टोकन. लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन. मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडाने कोण लावून झाकून. लाडकी बहीण योजना म्हणजे नुसतं योजनेचं टोकन. मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडाने कोण लावून झाकण. आणि यवतमाळकर आपण सगळे एक आलो तेव्हाचे थांबत. आमची बाई स्वांजोटी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा हल्या गाभण. आमची बाई स्वांजोटी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा हल्या गाभण. येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारख्या क्रांतिकारी लोकांकडून क्रांतीची अपेक्षा करतो. आणि माझे मार्गदर्शक आदरणीय गोयल साहेब यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या क्रांतिकारी शुभेच्छा देतो. एक सुयोग राजनेकर नावाचे कवी म्हणतात, ही सगळी कविता सगळ्यांसाठी आहे. सुयोग राजनेकर यांची कविता आठवीना आजमध्ये सादर करायची आहे, कारण तरुण मित्रांना ते गरजेचे आहे. तर कोणालाही प्रेम करून राहिली. बेखौफ लेखनीने बेदर्द मार द्यावा. काय म्हणते? बेखौफ लेखनीने बेदर्द मार द्यावा. शाही मधून थोडा विद्रोह पाजरावा. मेंदू युवा पिढीच्या इतके सशक्त व्हावे. ग्रंथांमधील शिवबा रक्तात विरघळावा. आणि जाणावयास घटना जो भूंकतो जो नेता, बहुतेक तो भीमाला वाचायचा असावा. तरुण पोरांनो, देशात आशिकांचे ऐशे शिबिर व्हावे.
तरुण पोरीसाठी आहे. देशात आशिकांचे ऐशे शिबिर व्हावे, घेऊन प्रेयसीला तो चळवळीत यावा. आणि ऐकून घ्या गळे हो इतकेच शब्द माझे, पुढचा श्वास बाबू तुमच्या मधून यावा. पुढचा श्वास बाबू तुमच्या मधून यावा. एवढाच आशीर्वाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराज, जय संविधान, इन्कलाब जिंदाबाद. सगळ्यांनी दोन हात वर करायचे आपले. राधे राधे नाही म्हणायचं. हो, मी म्हणतो इन्कलाब, तुम्ही म्हणायचं आहे जिंदाबाद. इन्कलाब, इन्कलाब. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, क्रांतिकारी